का गंदे लोक वाटल ते मटण आणायले एवढा टाईम लागते का मटण आणायले? आणा लवकर, टाका त्या भोगण्यात मटण लवकर चटकनी देतो मी फोडणी. भुका लागल्या लेको इकडे. त्या बुड्यालीच पटाला लागलं मटण आले तरी कशा माशा मारल्या असतात मग समजलं असते या बुड्याली. बोकडाच कापेल नव्हतं तर कुठून आणून मटण? फालतू फडफड करणं घेणं देणं. तुमची जुगलबंदी जर बंद झालीची तर टाका लवकर भोगण्यात मटण. आणि ते काय चप्पे गिप्पे आणि ते बाहेर काढा. काय गडू काढून ते चप्पी बाहेर काढा मग पाहून त्या मटणाचं. पाटील तुमच्यासाठी स्पेशल बिअर आणली बरं. बा मी काही पेत नाही बापा. ती तुमची दारू तुमच्या दूध ठेवा. अरे पाटील थोड्याशा काय होते राजा, घ्या ना जरा शिकव. फक्त एक पॅक मारा ना. ते मला जमत असल्याने मी काही घेत नाही बा. मी कधी काही घेतली नाही. ते तुम्ही घ्या ना. तुम्ही करा सुरू. मला काय म्हणणं आहे का? घ्या तुम्ही घ्या. जमकी चालू द्या. काय गड्या पाटील मागे पुढं करून राहिला. पाणीच असते ते बियर घेणं बे काय नाही होत. एवढा भिंग राहिला घे आणि आता त्यानं आदर आणतल्या का यायला पाहिजे माणसानं. पाणी पुढे पाहायला पाहिजे का? ये काय नाही होत. नामदेव भाऊ तुम्ही म्हणून राहिले ना तर घेतो बा. आता तुमचा मान ठेवतो बा. हनुमान घे ना तू बी. तू काय मागे राहून एक किमती एक्स्ट्रा आणला आपण बियरची इशे घ्या तुम्ही बी दोघं जण. दगड ये बरं खाली ये बरं. समाधान काही बोलून राहिला का? महापोराला पास्त घाले का? हनुमान तू काय समजते की नाही? तिकडे तिकडे मटन गिटन शिजला रे इकडे. तर मी काय घेऊन राहिलो काय? घ्यान तुम्ही करा सुरू. मेटी बसेल आहे बा दुरून पाहून राहिलो मी. तू जण मुकड्या नटून चालले जा. हरीस आमचं काही तोंड पाहू नका. हे मटन झाले आले जा जावा तिकडे. बरोबर भरणा आले असतील तिकडे पा. त्याच्याकडे जास्त कडे दगडू यायला लागत्या उचलून आपल्याला ते आणि जमके चप्पे आणलात ना. आणि त्या बुड्या देशी जायला बा पाटलाली पाडली ना. नक्की घोर करतात याठीचा. नक्की मारा त्यासाठी काही खरं नाही. बोल्या तुला ऐकून येऊन राहिलं का? उतर ना खाली. जाईन तिकडे. हरणं आले असतील ना आपल्यावर जाय ना. मग येईन तू मटन शिजल्या रेडीचा फोन लावतो मी तुले. जातो मी जातो. हा चाललो सारे बा दगडू. मा बापाले कसं मी असलं की जात नाही ते गट नळल्या खाली उतरत नाही दारू. मी गेल्यावर त्यातून चेन पडेल मा बापाले. नाही तर मग टिपरूला येईनच मागं मागं. हरणं आलं हे आलं तुला सांगितलं जाऊन नाही राहिला. चाल बा चाल बा दगडू. चाल बा त्याला मारू दे मजा. बा तुम्ही नाही घेत काय? घ्या ना तुम्ही बी. आम्ही काही घेत नाही बा. आम्ही मारेला एक गांजा चिल्ल. चला झटकन मटण ठेवतो आम्ही आणि फोडणी देतो. तो लोक तुमचा कार्यक्रम चालू द्या. काय राजा बुडे बा तुमच्यासाठी आणला राजा एवढा मेळ आणला आम्ही ना. चप्पे मप्पे आणले मला तुम्ही नाही म्हणून राहिले. घ्या ना घ्या अर्धा घ्या. जास्त नाही ना. आता बाबू आम्हाला दवाखान्यातून आणलं ना बा. का डबल दवाखान्यात पाठवतो का आम्हाला? घ्या करून राहिला तर आम्ही नाही घेत सध्या. हे मटण गिटण शिजल्यावर मग पो त्याला म्हणतं की तुम्ही घ्या सुरू करा तुमचा कार्यक्रम. काय तर का मटण खाऊ देता की बा? हो तुमच्या जागी लावू देता. आम्ही तर पुरे खायला मटण पहिले पाहिजे आम्हाला. कार बा रघू नाही फ्यूज तर दे लाकू तर येईल मग काही समजत नाही यायले. पाहिजे चिटक चिंत्या बघून येईल जरासा दूर उभं आहे. चालला का भोगण्याचो. काय तोंड घालून आला रे त्याच्या? नबी मला पाहू दे ना. शिजलं की नाही शिजलं तर थांबणं जरासा. चोपू काय घेऊ काय रे? एखादी बोटी येतील काढू काय? जरासा कोई नको बंद आपल्याच अंगी लागणार आहे ना. ही मूत पिली यायली की सुद्धा नाही राहत की काय खाल्लं काय नाही तर. थांब जरासा यायला पिऊ दे चांगलं टूल होऊ दे ना यायला. पण तुला दारू चांगली आणली पहिल्या दारी किती आणली मिळाले आणायच्या. दुसरा फळा लागते दादा एका क्वार्टरमध्ये होते माया मिळाले आला. बेसम्या माघारी म्हणते दारू माघारी म्हणते. तर माघारी म्हणते तुला पहिलं घरी जाणतो ना. काय बघून काय राहिला तो तोंडात येईन ते बघते तो. सम्या तुला जास्त झाली पाहू. पाणचा दारू आणलेला काय इंग्लिश आहे फिंग्लिश आहे? हे मॅकडॉनल्डला सांगितलं हा कोणता आणला मी? पाणचट आहे तो. पाणी टाकून आणलं काय? सगळे राहून राहिले पेन ना मी फुकाई भेटून राहिली. पेन चसले आले करून राहिला. मॅकडॉनल्ड पाहिजे झाले रुपये खिच्यात निघत नाही. फुकट ऐक राहू द्या. असे शिल्लक काम करू नाही मुकड्यान पेन. सुरू केलं बा तुम्ही ना. वाई चंद्रावर गाडी गेली सारी. वेगळ्या याच्या गाड्या चंद्रावर. आता आपलं राज्य बघून कसं खलास करशील. पुरं चाटून पुसून ओके एकदम बिलकुल. त्याच्यात नुसतं हंड्यात राहिल्या पाहिजे. मास गायब झालं पाहिजे. बरं चोख चाक करून मस्त रश्यात टाकून देऊ. आपस खातातल्या पाहिजे चोकून चाकून या मग हड्ड्याच. पुन्हा दारू कोण नाही घेतली तर त्यासाठीच तर घेतली नाही. दारू पिलीच तर आपण चंद्रा गेलो असतो. मटण खायला भेटलो असतं काय. पहिलेच तर लेका तोंड खोरी येईल आहे. त्यांना मस्त 2 किलो 1 किलो तू खा 1 किलो मी खातो. खायला येईल काहीच नाही ठेवू. हड्डे बी चोरचार करू चांगले.
हा त्यांचं कॅल्शियम असते ना, अंदरची पोंगळी मस्त निघते काहीशा. हा खायला मस्त लागते ते. चाल काढ मग अंडे आता. ही गेली चंद्रा. सगळ्या उकडे चालला रे तू. इकडे ना ओ कुकडे चालला तू. हो काय वावर होऊन गेला चालला काय. काय राव, तू काय शिल्लक वाजून राहिला, तू काय शिल्लक वाजून राहिला. म्हणजे हो तुम्ही ना म्हणे दारू पाहिजे. म्हणे दारू पाहिजे तुम्ही ना. म्हणे पाहिजे. थांबा तुम्ही. तेव्हा हे बंद दारू घेऊन लुळकले मीच फक्त एक सुधीर आहे. हा ना, मला एक प्लेट द्या बरं. मला चकना पाहिजे, चकना पाहिजे मला दारू सगळं. तर तूच काय सरकार आहे तर काय, तू लुळकतं ना आता. आम्हाला काय शिकून राहिला तू. तुही बोबडी ओढली ना, तुला जास्त व्हायला ना बाबू ना रे. बस मटनची प्लेट आणा मला, मटनची प्लेट आणा मला. चला मला खाऊ द्या. हा मला एकट्यानेच खाऊ द्या. हे लुळकले ना, हे तिन्ही जरा लुळकले. जास्त येले आपल्याला जास्त. हां जास्त कमी नाही आपल्याला. द्या लवकर लवकर द्या मटनची प्लेट. नाही लुळकला रे. हा आता काही नाही, आता आपलंच राज्य आहे. चाल घेवर हाण लवकर आणि तारपो येटून. तर काय ठेवलं या भोगुण्यात आपण ना. एक खाण करता करता बंद भोगूनच चेक केलं, नुसतं रसा जायच्या हाड्या हुड्या. चाल आधी काय करून राहिला, काय याची का तोंड पाहता का. चालू फरार उठून आपल्याला काही घेऊन देऊन नाही आता. हां पार्टी गेली चुल्या. हा रोज पोळील जायला अटीचा. हॅलो चाल चाल मोतीरा. हा होय फरार उडून. हां उडवू दे हायचे अटीच पोळेल असेच. हां बरोबर उतरली बरोबर उठता ते. लगा टाप जमली, लगा मन सोक्त खाल्लं लगा मोठं. हा खाडा होता ना दिवसात आपला. हा आज पुऱ्या म्हणजे जिबीची तमन्नाच पुरी झाली. हो आता पोटात जराशी की जागा नाही. चाल नाही हो, जमत नाही आता. असं होईल ना गड्या. चाल ना ठीक आहे, थांबू नको ना आता. हे पोळीला जाऊ दे ना, अटी जाऊची पोळी आहे. कोणी अजून गावातलं आलं तर पुढे दारू बाजली. हा असं होईल ना ते. चाल लवकर उठ निघटून सटकनी सटक. उघड्या शिवलाल तो मामा लुटेरा कुठलो आला ते फायनल बा फोन लावून द्याली. हा काय मिळेल तर पाहतं जाई. ह्या गड्या बोबण्या आज लग्न झाले, कालच लेकरू झालं पाहिजे. थांब ना जरासा. अटी अजून आता आपण काही पाहिलं नाही देखलं नाही. कुठून काय रस्ता आहे, कोण कोण वावरात असते, काय असते काही माहीत नाही. ठाऊक नाही. त्याला बोलून काय करतं, पकडल्या गेलो का आपल्याला सपाटे खा लागते ना बा रे. आपल्याला माहीत करायचं राहिलो काय. किती जण आहेत आपल्या वावरात जाणारे असे. आपल्याला ते तर माहीत आहेत कोण कोण आहेत. ते आजचा चान्स चांगला गोल्डन चान्स आहे. आज आहे त्या नाम्याची त्याची पार्टी. बंदे वावरातले लोक एका ठिकाणी जात, वावरात कोणीच नाही. दारवा पेले की लूट राहतात ते पडे. ते काही सुध नाही राहतात. मटण खाणं जपणं बस. वावरात काही राखण नाही त्यात. आज हल नाही बिन डोकरं बी सारे झिंगाणा करतात. आपल्याला चान्स आहे ना. हा वावरात कोण नाही तर. तू म्हणून राहिला ते बरोबर आहे. पार्टी गेठी आहे, पण त्या मामा लुटरेचं काही दुसरं नियोजन असेल, काही अशी ती पाहा लागेल ना. त्याला आत्ता आपण संध्याकाळचा टाईम दिलाय. तू म्हणता आताच त्याला फोन लाव. काय का तू काय मला समजून नाही राहिला काय तर. त्याला तू भलता टाइमपास करतो, लावणं फोन लावणं असा चान्स येत नाही गड्यात. शिवलाल तुला सांगून राहिलो मी, लडकून देऊन राहिलो बा. मला एकट्याला पैशाचं काम आहे. मा बायकोची एक तर डिलिव्हरी येऊन राहिली. पोरगं मोरगं झालं तर तिथे पैसे न्यायला लागतील बा. एक तर रुपया नाही मागितल्या. हे जर सारखं झालं इकडे तर कसं माहिती नाही पुढे दवाखान्याची. अंदरची खरी गोष्ट सांगू काय. मामा लुटेल कोणी बोलून राहिलं माहिती आहे का. आमचं पार्टनरशिपमध्ये चकलं ना. तो म्हणते 70% माय आणि 30% तुमचे. फक्त तुम्ही बघतो म्हणजे मला खबर देता. पकडला गेलो तर मार मलेच खाणार आणि मलाही जाईन, मेहनतही जाईन म्हणते. असा विषय अटी गोंगड अटकेला आपलं. नाही तर मी आता त्याला आता फोन लावला असता. ज्यात म्हणेन त्यात बसणं बारे. 30% तर 30%. शिवलाल का जास्त पैसे अशाच काले करून राहिला. जे भेटीन ते घालणं पदरात. आपल्याला काय करायला लागते. तो चोरी करून राहिला, तोच गाडी करून राहिला, तो नेऊन बी राहिला, इकूनही राहिला. आणि आयता आपल्याला पैसे भेटून राहिला. मग या आयत्याची वोट करणं 30% तर 30%. लाख रुपये 30,000 रुपये कोण देऊन राहिलं तुले. सारखं होते ना आपलं. बे चिवत्या लोक न्याय त्याच्याकडून 50% घेतले ना पैसे. आता 20% डायरेक्ट घसर होतं काय. थांब ना जरासा. त्याला गरज आहे ना. त्याला कोण देते त्याला खबरा बी. तटी पकडल्या जाते मग खबर नाही दिली की. त्याला तू म्हटलं ऐकतच नाही. बरं मागायला फाशी लागेल ना गड्या. कसं मला पैसे अर्जंट काम आहे ना. मा बायकोची डिलिव्हरी घेऊन राहिली ना. तेव्हा एवढं पैसे अर्जंट कामात सरकारी दवाखान्यात देऊन टाकणं मी बायकोले. तरी कुठे पैसे लागतात बे. रुपया खर्च नाही बायकोले. करून सरकार 3,000 रुपये देत तुले. काय ले का माणूस पैसा करून राहिला बे. सरकारी दवाखाने जिंदाबाद. खाली इकडे तिकडे पाहा लागते. पहिलंच लेकरू आहे ना म्हणले बाबा. आणि सरकारी दवाखान्यात हो देतं काय ते. लाल आहे ना तो. पहिलं लेकरू आहे बा. नाही रे बा पहिलं लेकरू नाही. पहिलं लेकरू डायरेक्ट प्रायव्हेटमध्ये. तुला माहिती आहे का लाल आहे की लाली येतो. विचारतो काय आहे.
अहो तुम्ही मामाला फोन चाय पहिले वावरात कोण आहे काय नाही, कुठून रस्ता अशीन, कुठून जाईन गाडी, हे सारं पाहू आपण, चौकशी करून मग मामा लुटलेली सांगू आपण काय आहे. काय माय शांता, काय करू राहिली तुझे मळे डाळ टाकून राहिली बा, दिसून नाही राहिले का तुले? शांता तुझ्या डोकसं बाईना लयच चालते बाईना, काही ना काही सुरूच ठेवतो तू, मग तिथे बसतच नाही. आता हे कोंबडीचं केलं का तुझं सुरू? पोट आहे आपल्याला तर करा तर लागेनच ना, काही ना काही काम कसं करत राहा लागते. आवड आहे ते आता ते मोठं पोट आहे माय बाई तुझं. काय काय करतं तू, ते जमीनही पाहतं, त्या म्हशी बी वागवतं, त्या गाई बी आहेत, आणि त्या दुधाचाही धंदा करतं माय बाई, आणि लागे हे कोंबडे बी आता किती कामं करतं तू. काय टाटा अंबानी सारखं मोठं आज आहे का तुले पप्पा? आता माय आहे उसक डोकसा, त्याच्यातून मी काही कुरापती काढत राहतो. आता काही म्हशी, काही गाई, काही हे कोंबड्याचा धंदा, याच्यातून कसं काही छोटं मोठं काही आपलं इन्कम आलं ते कामात पडते ना. दुसऱ्या ज्या कामाला जायपेक्षा हे बरं आहे की नाही, आपलं खुरपं घेऊन जायपेक्षा लोकांच्या वावर. मग शांते, आता तुला कोंबड्याचं केलं की नाही, मग आता बकऱ्याचं करून टाक ना, तेवढंच काले सोडतो. बकऱ्याच काय सोडून राहिली मी, ते होईन ना, तू टेन्शनच नको घेऊ. बकऱ्या आणतो मी, फक्त देवीदास भाऊचं कसं आता ट्रेनिंग होऊ दे, ट्रेनिंग होऊन आले की बस इकडे आल्याच बकऱ्या. म्हणजे देवीदास आहे का माहिती तुला सोबती, मग केलाय बरं तो दिन तुले बुरा, तो काही खरा नाही माणूस, सगळ्या गावाचा भाव नाही, त्याचं काय खरा आहे माहिती, तो सगळ्या गावातले तुरी देते, तुझ्या हातावर काय देणार नाही तुरी, पाहिजे जरा सांभाळून राहायचं त्याचे. तो तुझ्यासाठी हेच केलं शेन, माझ्यासाठी तर काही हेच केलं नाही. आता कसं तोंडावर बोलते दो बा, तर कसं लोकांची जीवावर येते. माय तुमचं त्याचं अशी हीच केलं, पण आमचं कसं चांगलं आहे. आता आम्ही काही खोटे नाटे काही धंदे करत नाही, आणि त्या माणसाला खोटे नाटे धंदे केले की त्या माणसाला काही पटत नाही ते, मग तो माणूस बोलते शिरजोड होते, मग कसं लोकांना पटत नाही ते. तर माय बाई चालू दे, तू तुझं काय आहे तर काही भरवू नको सांगू माय बाई मला जायचं. तर मावशी तुला काय माहित आहे की नाही? काय माहित आहे की नाही बापा, काय झालं असं बापा, सांगत आहे तू. अशी नामदेव वावरात पार्टी ठेवली ना, 7-8 जण चांगली, 3 किलो मटण आणलं जाईन, आणि दारूचा पुरा बॉक्स जाणे नाही. दम दारू पिऊन राहिले वावरात, काच राखण फाकून हे नुसतं नाटकं करतात वावरात जायचे, दारू प्यायले आणि पार्ट्या करायले. तू अंधारात जास, तुला काही माहिती नाही अजून. वावर सोडत नको जात तू, नामदेव रिकामे काम करून राहिला तिकडे. बापा या माणसाले जरासं काही सूट दिली की नाही, हा माणूस असे आगाऊ कामं करते. वावरात जातो म्हणे माणूस, इकडे तिकडे भटकत नाही म्हणे, तरी मी सांगलं बरं की वावरातच थांबजा आपल्या, उकडे जाऊ नका. हा म्हणे बा माणूस, पण दिलास की नाही झारा, मस्त पार्टी चालू आहे त्याची आता. हे माणसं भेटले की नाही, हे देतातच बायाच्या हाती चोरी म्हणा. चांगली बैठक जमली शिन ना त्याची, ते बुडे लागे ते 4-5 जण, मला माहितच आहे ना त्याच्यात कोण कोण असेल तर ते असतेच त्याच्यात, म्हणूनच हे सगळे मैफिल जमली जाती. त्या मावशी नामदेव होईच्या गळ्यात पट्टा टाकतो, आणि तुझ्या कंबरले बांधत जाय, फिरत जाय बापा, असे अगो गामं करते. नाही माहित नाही त्या कांतीचं काय लफडं केलं तर सांग आता, फालतूची घरावर कुठे आहे ते नामदेव हो, घेणं दे ना. आता पार्ट्या गिट्या करायचं काम नाही मग. एवढे पैसे उतू आले का तुमचे? काय बरं तुझी किती काम करतं, काही कोंबड्या वागवतं, काही म्हशी वागवतं, काही गाई वागवतं, सांग बा. त्या कामाला काय अर्थ आहे का, माणूस तिकडे उडवते. आता का माझ्या नवरा का बापा लहान लेकरू आहे, त्या माणसाच्या गळ्यात पट्टा बांधून कमरीले बांधू तर सांग तूच आता. माणसाला मी ना किती खेप सांगेल आहे बा की आपण कामं करतो आणि तुम्ही असे पैसे उधळता इकडे तिकडे, तुम्ही असे कामं करत नका जात जाऊ, पार्टीत जात नका जात जाऊ, आणि पार्टीत गेला की हा माणूस लस बिफरते बरं, हिना काहीच काहीच होऊन जाते. दुसरं काहीच बोल नको, चाल लवकर वावरात चाल, चटकन ते पाय बा काय आहे तर चालणार पडेल असतील तिकडे दारू पिऊन, चाल लवकर पाय काय तर. चाल पाहता लागेलच बापा, आता गेल्याशिवाय काय जमीन काय, चाल बापा लवकर. या वावरातून मिळीन का गाड्या, पण या नव्हती गाड्या लायला गाड्या, हे गाडा काढा लागेल, मोठा घोरच आहे का, हाईले का बता जाईल एखादा, काय ना काही घोर करूच ठेवते का रे. ह्याच्या वाटून सरकी गाडी गेलीच ती रोडवरून डायरेक्ट वावरातून. ते रात्री जे काय आहे ते करायचं, ते काम करून द्या आपण. हे गाड्या घालायला काय टाइम लागते, 2 मिनिटाचं काम आहे, मागे पुढे रोटलं झालं. पण अटून जाता येईल जा पुढे पाहिजे, पण पुढे नालगट आहे ना बाबा, त्यातून कशी गाडी निघे आपली. गड्यात खायला लागते आपण, त्या नालगड्या काठाखाटन जाऊन नामे वावरातून तिकडे, नाही ना पाटला या वावरात, दोघं लहान लगे चालली घरी. असंच करायला लावून आम्हाला उठलेले आपण. पशुल्या काल आला बा इकडे, काय याचं लसकट इकडे की हरभरा लांबवायला आला. हरभरात नाही त्या छोट्टा झालं हे, बरं गेलं मग वावरात नाही घुसलंच ते वावरात. कर शिवला प्लॅनिंग कर, इकडून काटाकाटान जायची, काय नाही हे उभं जाईन समोर टुपरे कुकडे शिवलाल महाराज. काय इकडे डाका टाकता का आता, काय शाळा इकडे, बरं तोंड दिसला आज इकडे, काय होतं. मी का बाबा चोरगी दिसतो का, की डाकू गिकू आहे डाका टाकायले, काही बोलता राजा बाबा तुम्ही तर. असंच पाहून राहिलो बा आम्ही, हे कसं गेट आहे, गेटच्या समोर गाड्या लावायला म्हटलं काय सिस्टम आहे बा, हे पाहून राहिलो बा, दुसरं काही नाही, हे नवीनच वाटलं ना आम्हाला.
हं? कसं मला कसं सभागत विचारणं काम आहे, कसं तुमच्या गात चर्चा लय आहे ना, शिवलाल दाखवू म्हणून म्हटलं म्या. काय बा काय प्लॅनिंग आहे तर काही गेट गिट नेता बा सोडून. आजकाल लोकांना माग आहे म्हणून म्हटलं अडचण पडली तर बनेच गेट. त्या काही बोलणारे तोंडात येईन ते. गावचे ना शिवचे राजे हो. आम्ही काय गेट नेणार दिसू ना, चोट्टे दिसून राहिलो का आम्ही तुम्हाला? एवढं पोळी वाटून राहिलं. 8 एकर वावर आहे बाजू आहे तुमच्यातही नाही राजा. हे मी 3 एकर वावर मोठे शिकवू राहिले राजा मला तुम्ही. ते इकडे आले का साठी तुम्ही हे सांगा मला पहिले काय आहे ते. आता काही मतलब नाही बा. काय मतलब आहे महाराज आता? हं? या बा पीक चांगलं दिसून राहिलं, पीक पाहायला आलो ते गाळा तुम्ही त्या दरवाजावर लहान आहे ते पाहायला आलो बा गेटच्या जो. दुसरा काय मतलब नाही बा आमचा. तुम्ही राजा डायरेक्ट अंगावर जेवून राहिले बा. निघा आठवून कस का अजून नका टाइमपास करू. मला माहिती आहे तुमची शाळा काय आहे विठ्ठल नामाची. तुमची चर्चा झाला पंचकुशीलाच गळे दोघायची बी. बात खाबाळलेल्या काय दोघं बी. बरोबर शिंचूच्या बोलणार लोकायले हे आणि बरोबर शाळा भरवता. काची शाळा कायचं काय बापा. विठ्ठल नामाजी म्हणता रामकृष्ण हरी. आपण काहीच नसतो करत बा. साधा शंपन माणूस आहो आम्ही. आणि तुम्ही तर आळ घेऊन राहिले बा डायरेक्ट. तुमच्या तर वावरातही घुसलो नाही बा, रस्त्यावरच उभं आहे मी. सांगा आता प्रायव्हेट रस्त्यावर उभं असल्या तुम्ही कसे का म्हणून राहिले वाटून जा म्हणून? त्या गळ्यात तसं काही नाही, पण मला कसं मग गेटच्या जो कोणी उभं असली मला खपतच नाही. मला असं वाटतं तोरी गाड्या झाला तो. तसं काही नाही, तुला म्हणायचा तो उद्देश नव्हता माया. तू समजून घेत जा शिवला. त्याची सोबत गोड बोल नाही तर मग हातात बोट फिरून बोला मग काही. तुम्ही जर आले गरमागर मिळून हवं. जसं प्रेमाला सांगितलं तर माणसाला जायला काही वाटत नाही. कसं दादागिरी करसान तर मग शिवला कोणाचीच ऐकत नाही. बापाची आहे तुमची कोणी ऐकणार शिवला? चाल शिवल्या मी रोखला आपला चाल दुसरा रस्ता बघ. पोचा बाबा चोट्टे बरे गेले रे बाबा. ही अठीच वारात थांबा लागेल आपल्याला. यायचं काही सांगता येत नाही काही नाही. तिंद हे गेटच ना नेऊ. चाल तू म्हटलाय याच रस्त्यानं आपण गाडी नेऊ. दुसरं काही भलकलता काही रस्ता पाहायला पुरत नाही, कोणा वारातून काही जायला पुरत नाही. पाहिजे त्यांनी शान काढली ना आपली घेणार देणार का. अजून तर फक्त आपण प्लॅनिंगच करून राहिलो. तर लोक आपल्या पुढे नजरा ठेवून असतात शिवलाल. बरं बापा तू म्हणजे तसं बस याच रस्त्याने नेऊ आपण. फक्त चढली पाहिजे आधीच आपण डबर बी आहे. हे डबरात जर फसली तर काय लोटशीन रात्री गाडी. तो काय मोठा ट्रक आणते का मामा लोटे रे. उसक डबरू आणते तो. तास तर लोटल्या जाते बे झटकनी. तू टेन्शन न घेऊ होते ते काय तर पुढे पाहून घेऊ. पुण्या तू हाती दिली मी सुतर तुला जे काय करायचं ते कर बा बस. आता काही मला डोकं खाऊ नको तू. मला काही विचारू नको. पाहिजे तो कोणतीला दिसून आला कोणती उड्या नाही तो. इकडे काय करून आला का पाहिजे साधा हाग्याला बसलो होता. काय गाणगोटा करून राहिला तो मॅट जाईल ना तू गाणगोटा हा गोळाला पाणी ते धुतली असती चालला नसतं. दिन बिदे काय खराय बे सटकेल केस आहे ते. पण इकडे घेऊन राहिला ते आता काय म्हणते काय माहिती आता. सगळं शिवलाल बघ ना कुकड्या रे. काय तुरगी घेतली बाबा सांगेल कोणाची. हो तुरीचा सौदाच पाहायला चाललो. म्हटलं पहिलं पाहून या वावर आणि मग कसं सौदा करा. त्याच्यावर तुमच्या गँगीतले लोक यंदा कसं मी येणार तूर सांगेल तर कसं तुमच्या गँगीत देता म्हणले. हो बोडे बा तुमचा तर पहिला नंबर बापा. आमच्या गँगीत घेतो नाही का तुम्हाला. तुमच्या हार्गेट टर्न बाण माणसं तर पहिले पाहिजे आम्हाला. बरोबर या मग या तुरीचा वावर पाहून या. मी जातो मग घरी आता. आली की सांगणार कडे मध्ये. चाल बा शिवला लुटून गेला काटा. हो छान. माशी पाहिनं येते डोळ्यान पाहिनं कसे दार पिऊन कसे कुत्र्यासारखे पळे लागतं. सुसूनही नाही काही. आणि चारी पाची लोक पळे लागत नाही हे पाहिनं. ना बापा माझ्या तर पाहूनच राहिली मी. पण हा माणूस मला बातच चिवत्या बनवते ना. घरून येत आहे तर सांगते काही आणि करते दुसरंच काही. हा माणूस ची जर सगळं दबाव टाकत जाईल माणसावर. माणसाला एवढी सूट देशील तू तांबे भाऊले तर बोकांडीनं पाहिनं कसं दारू घेते तर मारणं एखादी लाद घेत. जनजमून एखादी रे. आता मला पाहू तर दे. या माणसाचा हातच पाहतो ना कसा बोकांडे हा माणूस. तर माणसाचा बोकांडच कमी करतो आता. चला उठा लवकर उठा मग राहील तुम्हाला. तो पाहिजे उठायची. उठणार आहे का तो माणूस सुधना साथ लय व्हायला काही उठणं नाही गिटणं नाही आता. पांटा एखादी बाटली मावशी अंगावर पाय रे गड्या हनुमाने. काय लेका काय झिंगाणा आता दारू घेऊन पाय रे. एकही लगा सुधीत नाही लगा बंद पडले का आडवे देडवे झाले नाही बा. हे आपल्याला लगा तिकडे काढून दिलं आणि हे लूट लागली आणि बुडे कुकडे पोहून गेले रे. बुडेने केला बुडेचा गुल्ल्यासारखा. पाहिनं हो तिकडे पाहिनं रे बापा. शांता मावशी पाहिन काय डोळे वाटून पाहून राहिली. तिकडे लेखा मावशी कधी आली रे बा. माझं लक्षच नाही रे बा. इकडे तर काही डोळे वाटून पाहून राहिली लेखा. मी तर लेखा नुसतं हे वेळेच पाहून राहिलं का. हे पाहिनं काही लूट पडायला लागतं पण मावशी आपल्याकडेच पाहून राहिली गड्या. आता आपली खरडपट्टी काढते बघ मावशी. काही खरं नाही आता आपली. पण बिना पाण्याची हजामात करते मावशी आता आपली. या ना
तुमच्या भरोशावर कसा माणूस पाठवा रे कोणी? हा, हे अशा पार्ट्या करता का तुम्ही? असे दंगे करता का? हा बाबर काय ताल आहे तर? हा, काय ताल आहे हा? हे माणसं कुकळेन काय बापा? काही समजेल मार्गाने? आणि एकामेकाच्या उरावर पडेल आपण हे दारवा पिऊन. हा हा, असा ताल असते का वावराईनं? हे असे मासता का तुम्ही? आणि तुम्ही दोघं हे पेलेन लगे तुम्ही का सुटले रे मग? हा, तुम्ही ना पाजली का यायले? तुम्ही ना पाजली यायले? मावशी आमची काहीच चुकी नाही बा. आम्ही म्हणून पिऊ नका, आम्हाला वाटून काढून दिलं बा त्याईनं. मागं लागायला ते आमच्या नामदेव भाऊ तो गोटा घेऊन मागे लागायला ते आमच्या पळत निघलो बा. मग ठीक काय थांबून काय करतं सांग बा. मग पुण्याचा कसा कसा शाद आहे मले. मग चालले गेलो वाटून आम्ही. मावशी हे बी चिवत्या बनून राहिले बरं. यायचा बी हाताशी नाही त्यात. हा तू ऐकू नको. चल नामदेव भाऊला उठून चाल घे बरं घरी. याच्या नको लागू आता. काय उठाने? हा, काय पसरले तुम्ही अति? हे काय पाला हा तुमचा? उठा लवकर. कोण आहे कोण आहे कोणाला कोणाला? मला एक क्वार्टर आणा. आम्ही जा पाहिजे मला आता. आम्ही जा पाहिजे मला. पहिले दारू कमी पडायला ते हातून पाहिजे मला. एक 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 क्वार्टर पाहिजे म्हणे. आता एक क्वार्टर पेटून द्या. लवकर लवकर द्या. शांत तू आली आणि लवकर दारू आत. तिथं मुत आहे माझं. पेटा काय देऊ काय? म्हशीचंही दिलं चालते पेटीचं माणूस. हां आज कुठे सुद्धा आहे. हे पानं हा रसा किती पडेला आहे. मटण खायचं राहिलं दारू पिऊन लुटाचे मावशी. खेट्ट मार खेट्ट मार. अरे बापा हे पेले तर पेले बापा जाऊ द्या. पण त्या पाटलाच्या पोराले त्याला दारू पाजली पाहिजे येईन. तो पोरगा कधी सुपारीचं खाण नाही बा, दारू नाही पेत. हा, अशा पोराले येईन दारू पाजली. आता सांगा तो मोठे पाटील काय म्हणेन आता? डांगळच होईन की नाही डांगरी? कृष्णी पोराले दारू पाजायच्या काही लाज वाटते काय? कोणाले काही दारू पाजतात बापा. याच्या निर्विष्णीन काय आहे. आता बेवडे सोबत आले माणूस बेवडाच होते. हां पाटलाली गोळ लागली प्याले म्हणून पाटलानी पेली. चहा पार्ट्या केल्या की दारवायचे शोक लागतात. हे पाहून नाही राहिलं का काय चिन्ह आहेत आता? हे पार्ट्या करायलाच पुरत नाहीत बापा. पण हे माणसं ऐकतील तास की नाही? या माणसा येतातच पाहिजे पार्टी पार्टी. हे बरं इकडे तर काकाला घरी या लागते. हे बरं धरला. मावशी मी का त्या सालाचा गडी आहो काय? एवढं मोठं हेलो उचललं जाते माझ्यानं. मी नाही उचलत. हे तू पाय बापा काय तर झालं का रे तू? हा, जास्त माजला का तू? ठाकून राहिला का जास्त? हे मुकट्यानं पकडू लाग. हा, जास्त शांत पाय शिकून राहिला तू. कधीपासून बोलणं राहिलं एवढं तुला? तू पाय तू काय तर दारू पिऊन त्या नवरा दारू पिणार मी का घरी निघा झाले. जावे नाही नेशील तर राहू दे बापा मी नेतो ना. हा त्या घंट्याला नको लागू बापा. तो आहे जाल बोरगा. घे बापा चल घे घरी यायले. त्यांना असं आहे मग पार्टी केली की ज्याला शोक नसला त्याला पार्टी शोक लागते बरं. निर्वेशनी माणूस व्यसनी होते पार्टीत. दारवा मटणं बिळ्या काळ्या हे सर्व असते याच्यात माझून. तसं सांभाळून राहत जा. पार्टीच्या काही जास्त नान नका लागू. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा.